नाशिक महापौर पदाबाबत भाजपमध्ये सस्पेन्स कायम आहे आणि सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या बैठकीला गिरीश महाजन अजूनही पोहोचलेले नाहीयेत आणि महापौर पदाच्या दावेदारांची त्यामुळे धाकधूक आता वाढली आहे। नाशिकचा महापौर कोण होणार याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे। कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे नाशिककरांचं लक्ष असताना या क्षणाची मोठी बातमी आहे। खरं तर ही बैठक कधीच सुरू होणं अपेक्षित होतं। सकाळी 11 वाजता बैठकीची नियोजित वेळ होती आणि गिरीश महाजन या बैठकीसाठी येणार होते। त्यांच्या नेतृत्वामध्ये नाशिकमधल्या या महापालिका निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत। भाजपचे या ठिकाणी चांगलं यश भाजपला गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात मिळालेलं आहे। त्यामुळे या बैठकीला गिरीश महाजन महापौर निवडीच्या येणार होते, मात्र अजूनही ते पोहोचलेले नाहीयेत। त्यामुळे आता महापौर पदाबाबत भाजपमधला सस्पेन्स अजूनही कायम आहे। सगळ्यांना प्रतीक्षा आहे की गिरीश महाजन कधी येतात आणि महापौर निवडीसंदर्भात काय नेमकी या ठिकाणी चर्चा होतीये, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतंय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। नाशिकमधून आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेलेत। योगेश, एक महत्त्वाची बैठक होती महापौरांसंदर्भातली, मात्र अजूनही सस्पेन्स कायम आहे कारण ही बैठकीला गिरीश महाजन पोहोचलेच नसल्याचं कळतंय। काय नेमके तपशील आहेत? आता गिरीश महाजन गाडी खाली उतरतायत आणि आता सयाजी हॉटेलला असणाऱ्या बैठकीमध्ये आता ते जात आहेत। बऱ्याच वेळेपासून जवळजवळ 10:30-11 वाजेपासून सगळ्या नगरसेवकांना बोलवून ठेवण्यात आलं होतं, मात्र गिरीश महाजन आले नसल्यामुळे ही बैठक लांबली होती आणि महापौर कोण होणार आहे तर सस्पेन्स होता। पण आता जस्ट गिरीश महाजन आलेले आहेत। आता सगळ्या नगरसेवकांशी ते चर्चा करतील। त्यांच्यासोबत जे काही भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत ते या ठिकाणी आहेत, निवडणूक प्रमुख जे होते ते या ठिकाणी आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता महापौर पदासाठी उमेदवार कोण असेल, कुणाला अर्ज भरण्यास सांगितलं जाईल आणि त्यानंतर पुढचा सस्पेन्स क्लिअर होईल। मात्र आपण जर बघितलं तर यामध्ये दुसरा एक सस्पेन्स असा निर्माण झालेला आहे की शिंदे सेनेने सुद्धा उपमहापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे। त्यामुळे शिंदे सेनातील 2 जणांनी, म्हणजे आपण बघितलं तर प्रवीण तिदमे आणि विलास अण्णा शिंदे या दोघांनाही उपमहापौर पदाचे अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत। त्यामुळे भाजप आणि शिंदे सेना एकत्रितपणे सत्ता स्थापन करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। निश्चितच सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा योगेश। आपण वेळोवेळी चर्चा करूया, आणखी माहिती ताजे तपशील आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।